किती सुंदर आहे शहर. इथे आपण भेटलो. Des yeux qui font baisser les miens, un rire qui se perd sous sa bouche, voilà le portrait sans retouche. तुम्हारे पास 1 महीना है. टेंशन मत लो. एंड थैंक्स फॉर द लिफ्ट. यहाँ कौन से नाम से काम करोगे? रोहन. और असली नाम यूज करोगे? कौन सा असली नाम है और कौन सा नकली नाम है, मैं खुद ही भूल गया. यहाँ मुझे इसकी जरूरत नहीं पड़ेगी. यहाँ मेरा थोपड़ा ही काफी है. बॉस को डेली रिपोर्ट देना. मैं तुम्हें कॉल करूंगा, तुम बॉस को रिपोर्ट देना. बाय. बाय. Hello, sir. Hi, I am Rohan. I have booked a room here. I am Antonio, sir, the caretaker. Welcome, sir. Yeah. Sir. Come in, sir. आइए सर. कहाँ से आए सर आप? फ्लाइट कैसा रहा आपका? फर्स्ट टाइम पौंडीचेरी? विच लैंग्वेज डू यू प्रिफर सर? हिंदी, इंग्लिश, फ्रेंच, तमिल? क्या हुआ? वेलकम पसंद नहीं आया सर? कोई बात नहीं सर, ये सब फॉर्मेलिटी होता है सर. सबके साथ प्यार से बात करना यही हमारा काम है सर. आइए ना, ये कमरा है सर. वाईफाई? धनंजय माने इथे सदात का? बनवा बनवी हमने 21 बार देखी है यूट्यूब पर. हमको मराठी बोलना नहीं आती, समझ में आती है. हमारी मालकिन दीदी मराठी है ना, पुणे से. आप भी तो मराठी है ना? गेट आउट.
मी येताना सगळं सामान आणलं, उरलेले पैसे. तो माणूस येणार होता मुंबईवरून, त्याचं बुकिंग होतं. आलाय का तो? त्याने माझं सँडविच खाल्लं. सॉरी. मी उद्या सांगते त्याला परत असं करू नको. हं. अम्मा, तो बूट न काढताच पडलाय बेडवर. कॉफी. थँक्यू. आपल्याकडे घरात अशी नेहमी वेगवेगळी माणसं येत राहणार का? अजून थोडे वर्ष येतील. तू मोठा झालास की नाही येणार. तुला इथे येणाऱ्या माणसांची भीती वाटते का? आपलं घर हॉटेल आहे? नाही, आपलं घर होमस्टे आहे. बाहेरून जी माणसं येतात त्यांना हॉटेलमध्ये राहायला नाही आवडत. आपल्यासारख्या जुन्या मोठ्या घरात राहायला आवडतं. आपल्याकडे खूप कमी पैसे आहेत का? माझ्या कॉलेजच्या अभ्यासाला खूप पैसे लागणार आहेत, म्हणून तो घरी गॅस ना ठेवून घेतेस? कसले कसले विचार करत बसतोस तू? चला झोपा आता. गुड नाईट. गुड नाईट. No problem, sir. Here. I'll show you the washroom. अंतोनियो, लॉन्ड्री के लिए कपड़े ले जा मेरे. वेलकम टू पॉंडिचेरी. वेलकम टू आवर होम. टेबलवर जे सँडविच असतं ते माझा मुलगा शाळेतून आला की त्याला खायला ठेवलेलं असतं. तुमचं सामान तुम्ही घेऊन या आणि फ्रीजच्या खालच्या कप्प्यात ठेवा. मी तुमच्यासाठी तो कप्पा रिकामा करते. बोल रे अंत्या. Here you go. Enjoy. हाय, काय झालं? कोण माणूस? हा तो नवीन गेस्ट. मला काय माहित? तुला कोणी सांगितलं? हॅलो. तुम यहाँ पे? हमारा दोस्त एन वैद्यनाथन ट्रैफिक पुलिस हवलदार है. उसके बेटे का स्कूल एडमिशन था, छुट्टी मिला नहीं, हम खड़े हो गए. तुम बड़े काम के इंसान हो. हाँ, वो तो हम हैं. मेरा एक काम करोगे? करेंगे. तुम्हारी दीदी के बारे में मुझे सब कुछ बताओ.
वैसे हम किसी को बताते नहीं कुछ, पर आप मेहमान हैं इसलिए बता रहे हैं। दीदी हमारी बहुत मेहनती है। उनके यहाँ 4 साल से काम कर रहे हैं। महीने की 1 तारीख को पगार मिल जाती है। दीदी के पति भी हैं जो बहुत दूर काम करते हैं। दीदी रोज सुबह होटल में काम करती है, दिन में फिरंगियों को टूर करवाती है और शाम को अपना होम स्टे चलाती है। सुन हम सफल, मैं तेरे साथ नहीं मगर साथ है तेरे शहर, तू जा ठहर। सुन हम सफल, कहीं न जाना तू मगर तेरा घर है ये शहर, तू जा ठहर। खो न जा तू कहीं झूठी इन मुस्कानों में इस कदर। गुड मॉर्निंग। नमस्ते। I'm Nikita, your tour guide, and today we are going on a heritage tour of Pondicherry. Let's start with your introduction. सुन हम सफल, मेरे हाल से बेखबर, चल रही किस राह पर तू जा ठहर। सुन हम सफल, फेर ले तू एक नजर, मेरा चेहरा ये शहर, तू जा ठहर। तेरी याद में भटकी हुई, तेरी चाह में अटकी हुई, हरदम तुझे है ढूंढती जा मेरी। कहीं दूर है दुनिया तेरी, एहसास ना कर पाए तू, हर सांस में बस तू है मेरी। खो न जा तू कहीं, तन्हाई को पिघला देगा ये शहर। सुन हम सफर, अनजाने चेहरे हैं पर पहचाना सा ये शहर, तू जा ठहर। सुन हम सफर, साथ हूँ तेरे हर डगर, साथ हमारे ये शहर, तू जा ठहर। அக்கா எவ்வளோ? தக்காளி எவ்வளோ ரேட்டுக்கு விற்காதீங்க. சரிதான் போமா, நாளைக்கு உங்ககிட்ட வாங்க மாட்டேன். Catherine, ông to please shame wa dama. Deve perenga to. ఎంత బల్బ్ కొంచెం ఎరిదాన్ పాకరింగ్లా. సరే. எரியது பாரு. इंटरनेटवरती रूम बुक करताना तुम्ही तुमच्या घरात लहान मुलगा हे का नाही लिहिलं? अनेक लोकांना लहान मुलांचा त्रास होऊ शकतो. ती मुलं खेळतात, आरडाओरडा करतात, घरात पसारा करतात. मला लहान मुलं आणि घरातली कुत्री मांजरी आजूबाजूला असणं अजिबात आवडत नाही. मी याबद्दल तुम्हाला वेबसाईटवरती कमी रेटिंग देऊ शकतो. तुमच्या बिझनेसवर याचा परिणाम होईल. सो गेस्टना अशा रूड नोट्स ठेवण्याआधी याचा विचार करत जा. सामान आणले त्याचे 700 झाले, बलम आणलाय उरलेले 300. दुपारी काय खाल्लंस का? मी सांगितलं होतं ना कॅन्टीन मधून घेऊन काहीतरी खा म्हणून. मी एखाद्या दिवशी डबा नाही दिला तर उपाशी राहणार आहेस का? अम्मा बिझी असते, कधी कधी नाही जमत डबा द्यायला. हॅलो,
ओ सो यू आर निकिता. आधी का नाही सांगितलं मला. वंडरफुल मीटिंग यू अगेन. हाय हॅलो. सी यू. या. ईशान, हा माणूस घरात असेपर्यंत मला आयपॅडचा आवाज कमी आणि इतर कुठलेही आवाज नकोय. का? ठीक है. I'm sorry, I shouldn't have left a rude note for you yesterday. इट्स ओके. द्या ती इकडे. प्लीज आम्हाला कमी रेटिंग्स देऊ नका. मला परवडणार नाही. हा बिझनेस सुरू करून मला 6च महिने झाले. डोंट वरी, नाही देणार. ती नोट रागाच्या भरात लिहिली होती. थँक्स. यू कॅन हॅव डिनर विथ अस टुडे. आपण दोघं जाऊया डिनरला. तुमच्या मुलासाठी पॅक करून आणू. तुम्हाला फिश करी राईस चालत असेल तर आपण इथेही डिनर करू शकतो. तुम्ही फिश खाता? मी सगळं काही खातो. ग्रेट. ईशानचे बाबा कुठे असतात? अप्पा नेहमी मधले डॉक्टर आहेत. ते आता दुबईला आहेत. दिवाळीला येणार आहेत. अम्मा मिरच्या छोट्या कापू की मोठ्या? छोट्या. ओके. हाय, एक मिनिट. हा बोल लवकर. तुझा आणि विष्णूचा तुमच्या लग्नातला फोटो नीट सगळ्यांना दिसेल असा घरात लावून ठेव. कशाला? हा अडचणीचा व्यवसाय सुरू केलाय. कोण कुठले परके पुरुष होऊन घरात राहणार. परक्या माणसाची नजर फार वाईट असते. हेलो. कमाल का घर है. थोड़ा छोटा है लेकिन 6 रूम का बुटीक होटल बन सकता है. कोणी परका माणूस घरात असला तर त्याला तुमच्या लग्नाचा फोटो सतत दिसायला हवा. त्यांनी काय होणार आहे आई? लड़की अकेली है घर में. उसके साथ उसका बच्चा रहता है. हस्बैंड गल्फ में है कहीं. मी येऊ का तिकडे राहायला? तुला सोबत होईल. नाही, आता खोल्या खूप वेगाने रेंटवर जातात. सतत बुकिंग आहे. घरात जागाच नाही. अरे लड़की बहुत सेक्सी है. उसकी लंबी खुली टांगों की तरफ देखते हुए काम पे आधा ही फोकस कर पा रहा हूँ मैं. आणि कुठल्याही माणसाला 3 दिवसांच्या वर घरात थांबू देऊ नकोस. हो आई. आई मी फोडणी टाकले. मी नंतर बोलू. एनीवे, परसों तक सारी इन्फॉर्मेशन निकाल के बताता हूँ. हाँ, वो फ्रेंच टाउन के कॉर्नर वाले 2 घर, वो बीच साइड वाले 2 और ये 1. 5 का टारगेट है. डन. मैं डील करा दूंगा. बाय. अम्मा मोठी माणसं पण रडतात का? हो. मी तुला कधी रडताना नाही पाहिलं. तो का रडला? त्याला तिखट लागलं असेल. त्याने बऱ्याच दिवसांनी घरचं जेवण खाल्लं असेल. वणक्कम अण्णा. वणक्कम.
Good morning. Namaste. I'm Nikita, your tour guide. I'm going to take you on a wonderful tour of food tasting in Pondicherry. We're going to go to all the best restaurants and bakeries around the town for food tasting. Aujourd'hui, nous allons faire un petit tour culinaire de Pondicherry. तुम्ही माझा पाठलाग करताय का? डे टूर साठी बेस्ट गाईड कोण आहे असं मी विचारत होतो, तर इथल्या सगळ्यांनी मला तुमचं नाव सांगितलं. यू आर अ सेलिब्रिटी. Mind the steps, please. निकिता, थँक्यू. तुमची फॅमिली कुठे असते? मला फॅमिली नाही, लग्न झालेलं नाही. आई बाबा गेले म्हणजे मेलेत. आई बाबा गेले तसं म्हटल्यावर लोक विचारतात कुठे गेले. मी एकटाच आहे, सगळीकडे एकटाच फिरतो. आय एम सॉरी. बाय सॉरी, इट्स ग्रेट फन, यू शुड ट्राय इट. तुम्ही काय करता? मी हॉटेल्स डिझाईन करतो. रिअली? तरी आमच्या साध्या होमस्टे मध्ये राहताय. हाय निकिता. नमस्ते. हाय. हॅलो. तुम्ही ओळखता मिसेस दास ना? तुम्ही तुमचं घर कधी घेतलं? तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं कधीच उत्तर देत नाही. तुमचं घर नवीन आहे? नाही, 12 वर्ष झाली. माझ्या नवऱ्याच्या फॅमिलीने हॉलिडे होम म्हणून घेतलं होतं. आम्ही आधी 1 महिना चेन्नईला राहिलो, मग इथेच राहायला आलो. सो चेन्नईमध्ये पण एक घर आहे? चेन्नईला माझ्या नवऱ्याची आई आणि भाऊ असतात. एखाद्या हॉस्पिटॅलिटी कंपनीला का नाही देत तुम्ही घर चालवायला? एखादी हॉटेल चेन चांगला बिझनेस करेल इथे, तुम्हाला ताण पण येणार नाही. हल्ली हॉटेल चेन जशी जुनी घरं घेऊन चालवतात. माझा नवरा विष्णू इथे आला की 6 महिने बिझनेस माझा बंद असतो. तो आला की घरी गेस्ट येत नाही. ओ आय सी. तो नसला की मी आणि ईशान एकटेच असतो ना. त्यानिमित्ताने नवीन नवीन माणसं येतात, नवीन ओळखी होतात. इट फील्स गुड. जशी की आपली झाली. मी काही दिवस माझा स्टे वाढवतोय. आधी 4 दिवस थांबणार होतो, पण मला हे शहर आवडलंय. आय मस्ट से विष्णू इज व्हेरी लकी. ईशान, रोहनने त्याचं बुकिंग 1 महिन्यासाठी वाढवलंय. तुझं सगळं सामान वरच्या खोलीत नेऊन ठेव. उद्या पण एक बुकिंग आहे, 3 माणसं येणार आहेत. ओके ओके. मला एक खोली लागेल ना आता. मी तुला हेल्प करू का? दे. मला माहितीये तुम्हाला लहान मुलं कुत्री मांजरे आवडत नाहीत. मी तुमची नोट वाचली आहे. मी तुम्हाला त्रास देणार नाही. थँक्यू.
I'm Antonio, sir. Welcome to Pondicherry, sir. Thank you. This is the house, sir. And Wow. this is your room, sir. Beautiful. Come, sir. Please come. फुटबॉल खेळताना पडलो. रडू नकोस, थोड्या वेळाने बरं वाटेल. मी रडताना दिसतोय का? हो. आईस्क्रीम खायचं आहे का? अम्माने आज मला पुरेसे पैसे नाही दिले. मोठी माणसं असताना छोट्यांनी पैसे नसतात द्यायचे. चल चल. ईशान, सॉरी, मी त्या दिवशी फ्रीजवरती अशी नोट लिहायला नको होती. इट्स ओके. फ्रेंड्स, मला मँगो. ओके, वन. नाही नाही, मला व्हॅनिला. ओके, वन. चॉकलेट चॉकलेट तू ठरव आधी तुला काय हवंय. चॉकलेट. नक्की? हो. तू चॉकलेट. सर कपर कौन? कप का कोण? कप. नक्की? हो. कप. तुझे अप्पा कुठे असतात? दुबईला आहेत, दिवाळीला येणार आहेत. तू गेल्या वेळी कधी भेटला होतास त्यांना? दिवाळीला येणार आहेत, दुबईला आहेत. थँक्स, हे तुमच्या आईस्क्रीमचे पैसे. एक ठेवून देईन थोबाडीत. जास्त शहाणपणा करू नकोस. चल. एटीएम कार्ड कोणी दिलं रे तुला? अम्मा पिन बदलत राहते. तुम्ही जर हे कार्ड मला मारून घेतलं तरी तुम्ही काही करू शकत नाही. ए, तू जास्त फालतू बोलू नकोस. आगाऊ कुठला? समजतोस कोण तू स्वतःला? नकोय मला तुझं एटीएम कार्ड. चल आता. अरे बाप रे. अरे आई, अरे वो फॉरेनर गेस्ट नया वाला, वो छत पे नंगा बैठा हुआ है. अरे देवा, अंत्या तुम निकालो ऐसे लोग को घर से. वो लंबा आदमी गया कि नहीं? अरे वो लंबू जाने का नाम नहीं लेता आई. अब बोलता 1 महीना और रहेगा. बताओ. वो दीदी को सुबह शाम देखता रहता है आई. वो ठीक आदमी नहीं है आई. वो मुझसे पर्सनल सवाल करता है आई. अंत्या सुनो, निकिता और वो आदमी क्या बात करते मुझे सब बताना. काय चाललंय? मारते हैं पुशअप? हाँ, जरा जरा शुरू फोन करा. दे. आप यहाँ पे आ जाओ भाई, आपकी यहाँ पर बहुत जरूरत है आई. आप बात की चिंता मत करो, आप बस यहाँ पे आ जाओ आई. फोन काट. फोन काट. मेरे बारे में किसी को कुछ बोलना नहीं. मुकुल.
माझ्या एवढा उंच आहे तुझा नवरा. काय काय झालं? हा निकिता, डोंट वरी. व्हाय आर यू रनिंग? मला उदास वाटलं की मी पळते. कशापासून? हा खरं तर कशापासून पळून जाताच येत नाही, म्हणून पळते आणि दमवून टाकते स्वतःला. परत थँक्स. माझी मैत्री हवी असेल तर पुन्हा असं वागलेलं मला चालणार नाही. अंतोनियो, हाँ मैं पुणे जा रही हूँ. आई की तबीयत ठीक नहीं है. ईशान का ख्याल रखना और घर का भी. जी जी. तुला काय आवडतं करायला? वाचायला आवडतं. अजून काही जे थोडं कमी बोरिंग नसेल? अरे आई, अरे कांड हो रहा है यहाँ पे. हॅलो, ईशान, काय चाललंय घरात? तुला कसं कळलं? मी तुला बजावलं होतं रोहनला त्रास द्यायचा नाही. तुझा मुलगा 60 वर्षांचा असल्यासारखा वागत होता. मी जरा त्याला मस्ती करायला शिकवली. थँक्स. कशी आहेस? कधी परत येणार आहेस? मी मिसिंग यू. बाय द वे, कपल येणार आहे राहायला. नवीन बुकिंग आलंय. तो पसारा प्लीज लवकर आवरा आणि अंतोनियोला फोन दे जरा. आम्ही पिझ्झा खायला जाणार आहोत. ए ढंगांना ऐक ऐक, इकडे इकडे ईशान.
बेबी चलो. ये घर है, यहाँ रहोगी? यस. अरे किसी के घर में क्या रहना, इससे अच्छा किसी होटल में चलो. बढ़िया सी व्यू वाला रूम, स्विमिंग पूल, सब कुछ होगा वहाँ. हेलो मैम. Hi. हेलो सर. हाँ हेलो हेलो. आई एम एंटोनियो. हेलो एंटोनियो. केयरटेकर. प्लीज. बिस्किट भी लाना. जी हाँ. एंटोनियो. ईशान. ईशान. एंटोनियो. यू तू इथे काय करतोयस? माझ्या मागावर आलायस? मी पोलिसात जाईन. हा. आर यू आउट ऑफ योर माइंड? हळू बोल, हळू बोल. मी राहतो इथे. व्हॉट? तू तू का राहतोयस इकडे? तू निघून जा इथून. तू इथे रूम बुक केलीस? Please, आय डोंट हळू. बिलीव्ह दिस. आत्ताच्या आत्ता चालतो तू, प्लीज गेट आउट. सगळं चाय बिस्किट लाने में कितना टाइम लगता है? वो एंटोनियो को बोला है मैंने. रिक्की, रोहन, चाय कितने है मेरी? जंगल जंगल बात चली है, पता चला है तुरुरुरु. जंगल जंगल बात चली है, पता चला है. अरे चड्डी पहन के फूल खिला है, फूल खिला है. अरे चड्डी पहन के फूल खिला है, फूल खिला है. अरे चड्डी पहन के फूल खिला आई है, फूल खिला है. पुरे झाला ना आज. तो मोठा झाला आता, एन्जॉय नाही करत आहे तो. तू का रे मोठा झालास? मग मी अजून मोठे झाले का? तू मोठा का झालेले? आणि मी किती छोटी छोटी होते. आजी, हा रोहन, हा आमचा मित्र, अम्माचा आणि माझा. बरं बाय, मी जातो, मला शाळा आहे. बाय अम्मा. बाय. बाय. हाय. जी. बंसी, मेरी पैकिंग कर दे यार, मुझे निकलना है. नमस्ते जी, मेरी होने वाली वाइफ है. यहाँ पर कुछ फोटो वोटो लेने आई है. आजकल तो क्या है, मोबाइल फोन की वजह से हर कोई फोटोग्राफर बन गया है. बराबर है कि नहीं? मानसी, मेरे सफेद वाले जूते लाना. जी लाई. वो रहेगी यहाँ पर 15 दिन. मैं आऊंगा उससे लेने. श्योर. वैसे देखने लायक है क्या इस शहर में? काफी स्लो और थका थका लग रहा है. अच्छा है तो लेडीज है यहाँ पर, कंपनी हो जाएगी इसको. शॉपिंग पे कंट्रोल. हाँ, और धूप में ज्यादा मत घूमियो. सुबह शाम फोन करते रहियो. हैं? और हाँ, क्या हुआ? क्रेडिट कार्ड इट्स ओके, नहीं चाहिए. रख लो. पता है तुम्हारे अकाउंट में कितने पैसे हैं? कीप इट. लव यू बेबी. बाय. कशाला आलीस इथे? कशाला आलीस इथे? ऑनलाईन फोटोग्राफी कॉम्पिटिशन आहे. एका शहराची निवड करून 10 दिवसात 10 फोटोज अपलोड करायचे. मी पॉंडिचेरी निवडलं. मी जिंकले तर फोटोग्राफी वर्कशॉपसाठी ते मला पोलंडला पाठवणार आहेत. लग्नच करणारच ना ती येड्याशी? मग असलं काहीतरी करून एखाद्या लायक माणसाची जागा कशाला अडवतेस? फोटोग्राफर कधी झालीस तू? उगाच काही बोलते काय? चल निघ. रोहन. हाय. हाय. आई माझं अजिबातच ऐके ना. तिला ईशानला भेटायचंच होतं.
शेवटी तिला घेऊन आले. फुकट माझा वेळ आणि पैसे वाया गेले. तू कसा आहेस? ठीक आहे. डोंट वरी हा. तुला आमचा अजिबात त्रास होणार नाही. घर शांत राहील एकदम. मला तुझा कधीच त्रास होत नाही. थँक्स. ईशान इतका खुश आहे मी आल्यापासून फक्त तुझ्याविषयी बोलतो. मला लहान मुलांची खेळायची, त्यांना सांभाळायची खूप आवड आहे. घरात खूप माणसं झाली आहेत. आपल्याला गप्पा मारायला वेळ मिळेल ना? ऑफकोर्स. काही नवीन इमोशनल स्टोरी सुरू आहे त्या मुली बरोबर? तुला काय करायचंय? आपला काय संबंध? ईशान चल, उशीर झालाय. ऐक, लाईटचं बिल भरशील? ऑनलाईन भरलं जात नाही. अंतोनियो, बेडशीट ड्राय क्लिनिंग में देना, भूलना मत. ठीक आहे दीदी, ठीक आहे ठीक आहे. काय अंत्या? अरे आई, आपका भाई. अरे कल तो आप पुणे में थे, आज यहाँ गई. भगवान है आप, भगवान है आप, देवता है आप. मैं विमान से आई. अच्छा. परत कधी जाणार? महिनाभर घरात बसून काय करणार? मूळचे कुठले तुम्ही? आडनाव काय? व्यवसाय काय? लग्न झालंय का? सगळ्या प्रश्नांची उत्तर एकत्रच देऊ का? हो, नीट उत्तर द्यायची. आगावपणा चालणार नाही माझ्यासमोर. आधी जाणे तोंडातलं काय ते चघळताय ते थुंकून या. मानसी. हाय. ए, माझा एक फोटो काढ ना ह्या कपड्यात. पुण्याच्या आमच्या टेकडीच्या ग्रुपवर टाकते. अशा जळतील सगळ्या. काढ. फुल फिगर हा. ओके. फुल. हो हो. लग्न ठरले ते आंतरजातीय का ग? सासू सासरे कुठे असतात? आणि नवरा काय करतो? इतक्या उशिरा लग्न? हे पंजाबी माणसाशी लग्न करताना भीती नाही का ग वाटत? हे माझं दुसरं लग्न आहे. काय? दुसरं लग्न आहे? आई गो बिचारी. नवरा इतक्या तरुणपणे केला? इतक्या लहान वयात तुझ्या? अगदी माझ्यासारखं आहे ग बाई तुझा. माझा नवरा मेला नाहीये. माझा पहिला डिवोर्स झाला. काय? घटस्फोट? मारायचा नवरा? व्यसनी होता का बाहेर खाली? भरपूर पैसे घेतलेस ना? पैसे घेईल असतील. चांगला बिझनेस असतो मुलींसाठी. चांगल्या तरुण कोवळ्या मुलांना फसवून त्यांना प्रेमात पाडून लग्न करायचं आणि मग काहीतरी खोटं कारण काढून आपल्या माहेरचे लोक त्याच्या मागे लावून भरपूर पोटगी घेऊन घटस्फोट घ्यायचा. हल्ली सर्रास चालू आहे. तुम्ही किती पैसे घेतले तुमच्या नवऱ्याकडून? हो, तुम्ही गप्प बसा ना. का ग झाला घटस्फोट? आमचं लव्ह मॅरेज होतं. इथेच बॉम्ब आहे. लव्ह मॅरेज होतं. तुम्ही गप्प बसता का? तू बोल का. लग्नानंतर मला लगेच मुलं हवी होती. त्यातून आमचं पहिलं भांडण झालं आणि मग एकदा झालेलं भांडण वाढतच गेलं. लग्नाआधी आम्ही कधीच या विषयावर बोललो नाही. मला वाटलं लग्न झालं म्हणजे मुलं होणारच नाही का. हो, धरून चाललेले मी. सगळेच धरून चालतात. हो. पण माझा नवरा वेगळाच होता. मी चूक ही केली की मी रडत माझ्या आईकडे गेले. माझ्या आईला वाटलं मुलगा खोटं बोलतोय. त्याला काहीतरी मेडिकल प्रॉब्लेम आहे. त्याला मूल होऊच शकत नाही. इम्पॉर्टंट आहे म्हणून चालढकल करतो. माझी आई त्याला म्हणाली, अशा निपुत्रिक मुलाला माझी मुलगी देऊन आमची फसवणूक झाली. तुम्ही आम्हाला 40 लाख रुपये पोटगी द्या आणि माझ्या मुलीला मोकळं करा. तो इतका चिडला त्यांनी आमच्या घरी येऊन सोफ्यावर ते 40 लाख रुपये असे ओतले. का मूल नको होती त्याला? काहीतरी कारण असेल. विचारलं का कधी? लग्नाआधी का नाही विचारलं? हो, दुसऱ्याच्या खाजगी आयुष्यात पडू नका. आले मोठे दुसऱ्याच्या घटस्फोटाच्या गप्पा मारणारे. स्वतःच्या लग्नाचा पत्ता नाही तिशी आली तरी. माझ्या नवऱ्याला आई नव्हती. लहानपणीच गेली.
मी आले तसं अनेक वर्षांनी त्या घरात बाई आली. मी माझ्या नवऱ्याची सर्व काही होते बहुधा. बायको, मैत्रीण, आई. त्याला मूल का नको असेल हे आत्ता कळतं मला. त्याला माझा संपूर्ण वेळ हवा होता. साधं गरम गरम जेवायला वाढलं ना तरी आनंदाने रडायचा तो. सर कुरियर. थँक्यू. दे मला तुझी सावली, मी अजून उन्हात उभा, उन्हात या नाही कसा एकही ढग जुना. उजेडाची का भीती वाटते, तहान मनाला पुन्हा लागते. ओल्या तुझ्या अंधारात लपवून ठेव मला. काटा विषारी उभा, अंगात का ओवला. तोडून घे माझ्या कळा, गंध तुझा दे मला. श्वास माझा किती पोरका, स्पर्शाविना कोमेजला. श्वासातून तुझा पुन्हा घेऊ दे श्वास मला. आकर. हे काय? नुसते पैसे द्यायचे नसतात ना. कसले पैसे? माझ्या विमानाच्या तिकिटाचे पैसे. नको आहेत मला आई. ठेव. मला माहितीये तुझी एकटीची किती ओढाताण होते ते. वेड्यासारखं वागू नकोस आता. एक काम होतं. तुम्ही जाणार कधी? कामं कसली करताय? निघायचं बघा आता. जर शक्य असेल आणि निकिताची इच्छा असेल तर मी तुम्हाला एक चांगली ऑफर देऊ शकतो. हे घर पाडणार नाही, तसंच ठेवणार. एक कंपनी आहे, ती अशी जुनी घरं घेऊन तिथे हॉटेल्स चालवते. तुमच्या ईशांचा आयुष्यभराचा प्रश्न सुटेल.
फादर्स डेच्या फंक्शनचं? मला आवड आहे अम्मा बेस्ट फ्रेंड रायटिंगचं. आजी चालेल का विचार, मी देते बक्षीस. नाही, सगळ्यांचे वडील येणार आहेत. प्रत्येकाचे वडील त्या त्या मुलाला आवड देणार आहेत. कसला नॉनसेन्स गोष्टी प्लॅन करतात तुमच्या शाळेत? नाही तर काय, काढते इथल्या यंडगोडू शाळेतून. मी पुण्याला घेऊन जाते, चांगल्या शाळेत घालते. आपले आप्पा इथे नाही आहेत. आपले आप्पा इथे नसतात. सांग त्यांना. माझी आईच माझा बाप आहे म्हणा. ईशान, काय झालं? इकडे बघ. हा, अरे कॉंग्रॅच्युलेशन, तुला अवॉर्ड मिळालाय. मग असं उदास का बसलाय? कारण आज फादर्स डे आहे. सगळ्यांच्या वडिलांना शाळेत बोलवलंय. வணக்கம். இதுக்கெல்லாம் லைசன்ஸ் இருக்கா? கெஸ்ட் இன்ஃபர்மேஷன்ல ஸ்டேஷன்ல சப்மிட் பண்ணீங்களா? இங்க என்ன ஹோம் ஸ்டே நடக்குது? இல்ல. Who is he? He is my father. And who is she? She is my mother's sister. Last time when we came, you had different family members visiting. ரொம்ப பெரிய ஃபேமிலி சார். சொந்தக்காரங்க வந்துகிட்டே இருப்பாங்க சார். சார் நெவில வேலை பார்க்குது. போன வாரம் தான் வந்துரு சார். போன வாரம் தான் வந்துரு. அப்படியா? ஆமா சார். ஆமா ஆமா. I'm sorry we are getting late. We have to leave for a school function. Let's go, Ishan. Mansi, please make some coffee for sir. Sir, please be comfortable. She makes very good coffee. Solution. Coffee, sir. Award for the best singing goes to Rania. Her father, Mr. Idris, will give her award. Award for the best handwriting goes to Ishan. Let me call his father, Vishnu, to give him the award. Congrats. Congrats. Thank you. रोहन, मी अम्माला कॅफे मध्ये ट्रॉफी दाखवायला चाललोय. बघितलंस, बाप होणं इतकं अवघड नसतं. आपला डिवोर्स झाला त्यानंतर मी पूर्ण दारूच्या आहारी गेलो. खूप खोल डिप्रेशन आलं मला. मित्रांनी मला एका ग्रुपमध्ये घातलं. तिथे दारूवरती ट्रीटमेंट मिळते. तिथे मला एक माणूस भेटला त्या काउन्सिलिंग ग्रुपमध्ये. त्याला माझ्यापेक्षा जास्त हॉरिबल ड्रिंकिंग प्रॉब्लेम होता. त्यांनी मला एका कामाची ऑफर दिली. काम हे की भारतातल्या अनेक हॉलिडे डेस्टिनेशन्सना सतत फिरायचं. सुट्टीवर आलोय असं लोकांना सांगायचं. उंची कपडे घालायचे, लोकांची मैत्री करायची. हिल स्टेशनवरती राजस्थान, तामिळनाडू, केरळ पासून काश्मीर पर्यंत भारतात सगळीकडे जुन्या हेरिटेज वास्तू असतात. पारशांचे सुंदर जुने बंगले, ब्रिटिशांच्या काळात बांधलेले वाडे, गड्या, या सगळ्या वास्तू मोठ्या हॉटेल चेन्सना विकायला मालकांना भाग पाडायचं. गोड बोलून. जयपूर, उदयपूर इथल्या मोठ्या हवेल्या मिळवायला ते एकत्र कुटुंबांमध्ये भांडणं लावायची. बायकांना आधार दिल्याचं नाटक करून त्यांना प्रेमात पाडायचं आणि घराचा सौदा करून त्यांना सोडून तिथून निघून जायचं. खूप मोठे गिराईक असतात. रगड कमिशन पण मिळतं. शिवाय घरदार नसलेल्या एकट्या माणसाला सतत फिरतीची मौज. नवीन माणसं भेटतात, नव्या बाया. तुला लाज वाटायला पाहिजे.
तुला माहितीये आपण काहीतरी विचित्र काम करायला लागलो ना जगावेगळं की आपल्यातला राग नैराश्य कमी होत जातं. मनाला बरं वाटायला लागतं. मला मजा यायला लागली काम करायला. ऑफिसला जा, घरी या, पुन्हा ऑफिसला जा. यापेक्षा किती थ्रिलिंग काम आहे. लोकांचे स्क्रू पिळायला मजा येते फार. माणसांना चकवायला, त्यांना आमिष दाखवून त्यांची जुनी राहती घरं मिळवायला. माणसं प्रेम करत असतात त्यांच्या जुन्या घरांवर. पण पैशाचा विषय काढला ना की अशी सापासारखी काट टाकतात. जुन्या आठवणी, प्रेम सगळं विसरतात. फक्त पैसा दिसतो लोकांना. असं नसतं. जगात सगळेच पैशाचा विचार नाही करत. तुझ्या आईवडिलांना नाही का दिसला पैसा? आपल्या लग्नाची पोटगी मागून धंदाच केला ना त्यांनी आपल्या नात्याचा. तुला काय कमी होती का तू अपंग होतीस? स्वतःचे हातपाय वापरून नोकरी करून पोट भरता नसता आलं तुला? कशाला लागतात तुम्हाला नवऱ्याचे पैसे? असा काय त्रास दिला होता मी तुला की तू माझ्या आयुष्याची वाट लावलीस? थँक्यू. लायसन्स नाहीये का होमस्टे चालवायचं? पोलीस आले होते दुपारी. मी मिळवून देतो. मला घराचे पेपर्स लागतील. लायसन्स मला घेता येत नाही कारण हे घर अजून माझ्या नावावर नाहीये. विष्णू आणि त्याच्या भावाचं घर आहे. मी मिळवून देतो लायसन्स. मी देते पेपर्स. पूर्वी इथे फ्रेंच लोक राहायचे ना तेव्हा हे सिनेमाचे थिएटर होतं. आता यासोबत इथे फोटो स्टुडिओ चालवत आहेत. तुला काढायचंय का फोटो? माझ्याकडे आता पैसे नाही आहेत. या वयात सारखा पैशांचा विचार करू नकोस बाबा. रोहन, मी तुझ्याशी खोटं बोललो. एकदा रात्री समुद्रात एक जहाज बुडलं. माझे आप्पा समुद्रात बुडले आणि परत सापडले नाहीत. अम्माने आणि आजीने मला कोणालाही नाही सांगायची स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली आहे. तुला घर आहे का? तुला बाळ आहे का? नाही.
तू कोणाची वाट बघतोयस? मी कोणाचीच वाट पाहत नाही. तुझ्याकडे पैसे आहेत? तुझी अम्मा कुठे काम करते? माझ्याकडे खूप पैसे आहेत पण मला आई नाही. दीदी नमस्ते. हमारा बाप फ्रेंच था और माँ राजस्थान. दोनों यहाँ पौंडीचेरी में मिले. हमने कभी देखा नहीं दोनों को. हमारा बाप हमारे पैदा होने के पहले हमारी माँ को छोड़ के अपने मुल्क चला गया और हमारे पैदा होने के बाद हमारी माँ हमको छोड़ के अपने मुल्क चली गई. एक चिट्ठी छोड़ी थी उन्होंने आश्रम के लोगों के लिए. अब उसमें ना नाम था, ना पता, ना फोटो. तो बस तब से शहर ही हमारा माँ बाप सब कुछ है. क्या यूं कह लो कि हम ही पौंडीचेरी है. हाँ. अच्छा, कभी स्कूल कॉलेज गए हो? क्या करना है स्कूल कॉलेज जाके. हिंदी, इंग्लिश, तमिल, फ्रेंच सब आती है हमको. आपको पता है सबसे बढ़िया चीज क्या है हमारे बारे में? कि हमारी कोई मातृभाषा नहीं है. हमारा अपना कुछ भी नहीं है. इसलिए हम जो चाहे कर सकते हैं. साल में एक बार गोवा जाते हैं, खूब घूम के आते हैं, मौज मस्ती करते हैं, इंस्टाग्राम पे रहते हैं. हमारे 1200 फॉलोवर हैं. आपके कितने? 776 कुछ. ये लो 776. इससे भले तो हम ही हैं. स्कूल जाके क्या कर लिया आपने? हैं? 776, 1200. कहाँ घूमते हैं हम? गोवा, ताजमहल देखा था हमने. अच्छा. माझ्या मुलीशी त्या घराच्या डीलबद्दल एक अक्षरही बोलू नकोस. ती फार आडमुठी आहे. तिला कसं समजावायचं मी पाहते. तू माझ्याकडे ऑफर आणून दे. मला तिला इथून उचलून पुण्याला न्यायची आहे. हे घर विकल्याशिवाय तिथून हलायची नाही. पण विष्णू त्याची परमिशन? त्याला सुद्धा ती पुण्याला यायला हवी आहे माझ्याजवळ. सारखं दुबईहून फोन करून मला हेच सांगत असतो. निकिताच्या सासरच्या घरचा काही कॉन्टॅक्ट नंबर मिळू शकतो का? हो, कारण हे घर अजूनही फॅमिली प्रॉपर्टी आहे. निकिताचं नाव नाहीये त्याच्यावर.
I've got the proposal. திடீர்னு ப்ரொபோசல் எப்படி வந்துச்சு? எனக்கு இந்த வீட்டை விற்க விருப்பம் இல்லை. அது சொல்றதுக்கு நீ யாரு? இது ஏன் வீடு. இஷானுக்கு பங்கு இருக்கு. அவனுக்கு 18 வயசு வர வரைக்கும் நான் தான் எல்லா முடிவும் எடுப்பேன். வீட்டை வித்த உடனே எல்லா டீலும் ஒரு ட்ரஸ்ட்டுக்கு போகும். அவனுக்கு 18 வயசு வந்த உடனே அவனுக்கு கிடைக்கும். But we need to wait for Vishnu. How can we sell the house before he turns up? And when will he turn up? That night 3 people went missing from the boat. No one found their bodies. We kept quiet and believed what the company said. But I have been following up on this case. I went to Mumbai. I traveled to Singapore once. I've spent every penny to get the original report. That night 2 lifeboats were used. And this fact wasn't mentioned in the original report. If Vishnu was on that lifeboat, he's still somewhere on the sea. அங்க நடுக்கடல்ல உயிரோட இருப்பானா? இது மாதிரி நிறைய முறை நடந்திருக்குன்னு என்னோட அட்வொகேட் சொல்லி இருக்காரு. நிறைய பேரு திரும்பி வந்திருக்காங்க. அவர் வரும்போது நாங்க இல்லைன்னா வீட்டை எப்படி விற்பனி? இந்த வீடு அவரோட உழைப்பு. சரி, எவ்வளவு வருஷம் காத்துட்டு இருக்குது? I am ready to wait for a lifetime. I know he will come. I strongly believe this. நீ இரு, வேற எங்கேயாச்சும் போயிரு. இது எங்களோட குடும்ப சொத்து. I wish I had the money to pay off your share and transfer complete ownership in Ishan's name, but I don't. We have some debts to clear, and I don't have savings. तुझ्या सासरची माणसं आहेत ती, वैरी नाहीयेत. शांतपणे विचार कर. ईशानच्या भल्याचं बोलतायत. देऊन टाके घर आणि चल माझ्यावर पुण्याला. यातने ईशानला किती पैसे मिळणार आहेत त्याची कल्पना आहे का तुला? मला तू इथे एकटे पडलेली आवडत नाही या माणसांमध्ये. मी हे शहर सोडून कुठेही जाणार नाहीये. I'm not selling. Look, you don't have a choice. I'm doing this deal anyway. I'll give you 1 month so that you can pack and leave. See, if you cannot afford to take care of Ishan, we can take him with us to Chennai. Don't you dare. रोहन, रोहन, तू निकिताचं घर विकायची ऑफर तिच्या दिराला दिलीस? तुला लाज वाटत नाही? स्वतःची तर वाट लावूनच घेतलीस. तुला दिसत नाही किती कष्ट करते ती मुलगी? वाट बघते ती तिच्या नवऱ्याची. मी माझं काम करतोय, तू त्यात पडू नकोस. दुसरा कोणता विषय तुझ्याकडे बोलायला? कसा आहे तुझा नवरा? घाणेरडा माणूस आहेस तू, राक्षस. निकिताशी मैत्री करायला तू त्या ईशानचा वापर करून घेतोयस. मी आल्यापासून बघते, ज्या माणसाला मुलांचा कंटाळा आहे, स्वतःची मुलं जन्मालाच घालू नयेत असं वाटतं, त्याला अचानक इथल्या एका मुलाचा पुलका कसा काय आलाय? ठीक आहे, तुझं मत तुझ्यापाशी ठेव. तुझं मत बदलण्याचा प्रयत्न मी कशाला करत बसू? इथे एकदा चुकून भेटलोय, पुन्हा थोडी एकत्र भेटणार आहोत. सो रिलॅक्स. मी हे जाऊन निकिताला सांगणार आहे. जा आत्ता सांग, मला घंटा फरक पडत नाही. हाँ जी. ए मानसी, मैं टिकट भेज रहा हूँ. अभी के अभी मुंबई चली आओ. क्या हुआ? देखो, ज्यादा सवाल मत करो, अपना सामान बांधो और वो फालतू काम बंद करो वहाँ का. नहीं रिकी, मैं ऐसा नहीं कर सकती. मैं यहाँ 10 दिन के असाइनमेंट पे हूँ. प्लीज मुझे मेरा काम करने दो. ये इम्पोर्टेंट है मेरे लिए. अरे डू हेल विथ योर फेलोशिप. कितना पैसा कमाओगी उससे? मुझ पर चिल्लाओ मत रिकी. डोंट यू शाउट एट मी. देखो, मैं कुछ सुनना नहीं चाहता. बस वापस चली आओ. नो, आई एम नॉट कमिंग. नवरा हवाय का श्रीमंत बाप हवाय आयुष्यात एकदा ठरव. एकदा गणल्या ना मुली डोक्यानं की उरलेलं आयुष्य सगळ्या पुरुषांमध्ये श्रीमंत बाप शोधत बसतात. बिलं भरणारा, काळजी घेणारा. हा जो कोणी तू शोधलायस ना, तो नवरा नाही, श्रीमंत डॅडी आहे.
Hong Kong déjà fou dans cette maison. On dirait un théâtre. Antonio, on ne jase plus ces jours-ci. Raconte-moi du gossip à propos de chacun des clients. J'ai des bons pointins. Nous avons deux personnages intéressants. Chez nous en ce moment. ए अंत्या फ्रेंच मध्ये बोलू नकोस मला कळतंय ही काहीतरी गॉसिप गॉसिप म्हणते कसलं गॉसिप आहे मला हिंदीत सांग बरं आई, आपको पता है वो मानसी कह रही थी उसकी शादी हुई थी. हाँ घटस्फोट हुआ था किससे हुई थी? रोहन. क्या बात कर रहा है निकिता जानती है मैं दीदी को क्यों बताऊं? अंत्या तू सारे टीवी चैनल से ज्यादा अच्छा है रे घे कसल्या मुली आहेत आजकालच्या हाँ. कमाल आहे बाई पण मी सुटले मला वाटलं होतं की हा धटिंगण निकिताच्या मागे लागलाय की काय हो हो. असं नका त्याची नजर वाईट तो आणि त्याची पहिली बायको बघून घेते आपल्याला काय अम्मा मराठीला पैसा देंगे. रे भ्रमरा सांडी तू अवगुण रे भ्रमरा ऋणू सुणू रे झालं ना काम कमावलं ना रगड कमिशन मग आता परत कधी जात आहे का इथेच कायमचे मुक्कामाला आलात मानसी कहाँ गई? वो तो सुबह की फ्लाइट से बॉम्बे चली गई. मॉर्निंग. मानसी गेली? गेली असेल. आय डोंट नो. अंतोनियो वो गॅस चली गई क्या? हाँ जी चली गई. तुला काय झालं? नहीं अचानक. अंत्या अभी रोहन जाएगा तो उसका कमरा भी नीट साफ करना आई मला 2 दिवसात घर आवरायला घ्यायचंय. तुझं जायचं तिकीट कधी काढू? अगं घर कशाला हलवतेस सामान बांधून ट्रक मध्ये घाल घेऊन जाऊ पुण्याला सगळे एकत्रच जाऊ ईशानची सुटका होईल इथल्या शाळेतून छान मराठीत शिकेल चांगल्या शाळेत मी तुझं परवाचं तिकीट काढते. तुझ्या टेकडीवरच्या मैत्रिणी वाट बघत असतील. मी कामाला जाते. बाय रोहन. बाय. हट्टी आहे तुम्हारी एक शादी हो चुकी थी इसलिए मेरे घर वाले चाहते थे कि हमारी शादी होने से पहले हम दोनों टोटल हेल्थ चेकअप कराएं. हाँ पर वो तो हमने किया था मेरे जाने से पहले. यह है तुम्हारे हेल्थ चेकअप की रिपोर्ट. क्या हुआ? तुम इतनी जरूरी बात मुझसे कैसे छुपा सकती हो मानसी? कौन सी बात? नाटक मत करो. तुम्हारी एक शादी हो चुकी है. आई डोंट बिलीव इट कि तुम्हें यह बात पता नहीं थी. कौन सी बात? तुम क्या बोल रहे हो? तुम कभी मां नहीं बन सकती. तुम्हें कभी अपनी औलाद नहीं हो सकती. क्या? मानसी मुझसे झूठ मत कहना. तुम्हारी पहली शादी इसी वजह से टूटी थी ना? तो तुमने मुझसे क्यों छुपाया? क्यों झूठ कहा मुझसे? रिकी, मैंने तुम्हें नहीं फंसाया. मुझे ये बात वाकई पता नहीं थी. अब शौक मेरी पहली शादी इस बात पर नहीं टूटी थी. ये शादी नहीं हो सकती. मेरी फैमिली के लोग ये कभी अलाउ नहीं करेंगे. हम दोनों डिवोर्सी हैं इसलिए शायद वो इस शादी के लिए राजी हो गए थे लेकिन अब नहीं.
असले फोटो सगळ्यांच्याच इंस्टाग्राम अकाउंटवर असतात. चल तुला एक इंटरेस्टिंग जागा दाखवतो. कधीतरी ऐक माझं आयुष्यात. चल. ही बिल्डिंग सुद्धा विकणार आहेस का? सगळं गाव विकून पाडायला घेतलंस का? मग आज कशावर भांडूया? आज नको भांडायला. आज दुपारी तू तसा वागतोय जसा मला नेहमी वागायला हवा होतास. साधा, शांत, चांगला मुलगा. पूर्वी होतास तसा. माझ्याकडे आपला एक जुना फोटो आहे. आपल्या पहिल्या दिवाळीचा. बी 2450. मग आता टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स काय लिहिले आहे ते? नंबर ऑफ रोज इंटू Number of students in each row. म्हणजे किती झाले? 35 इंटू 35 is equal to 35 square is equal to 1225. हां. तू कुठे राहतोस? तू कुठे राहतोस? मुंबई, बांद्रा. साहित्य सहवास. मराठी लेखकांची जुनी कॉलनी. बाबांचा फ्लॅट आता बंद. तुझे वडील लेखक आहेत? कोण? नो वे, ते तुझे वडील आहेत? बाबा कधी पुरेसे पैसे कमवायचे नाही म्हणून आई सतत त्यांच्यावर ओरडायची. आई बँकेत होती, बाबा शिक्षक. ईशानच्या वडिलांचा निरोप आलाय. त्यांनी आणि त्याच्या भावांनी आमचं राहतं घर विकायचं ठरवलंय. म्हणजे इतक्यात नाही, पण काही महिन्यानंतर. त्यामुळे ईशान आणि माझ्यासाठी हे नवं घर बघते.
आम्ही दोघेच असतो ना. त्यांना वाटतंय एवढं मोठं घर कशाला उगाच सांभाळत तसं. तुला आवडेल का ते घर सोडायला? अजिबात नाही. पण आता नवराच म्हणतोय तर काय करणार. मला माहितीये तुझा नवरा जिवंत नाहीये. ईशानने मला सगळं सांगितलंय. तो मेलेला नाहीये. तो ज्या दिवशी परत येईल ना, त्या दिवशी ही सगळी जी लोक त्याला मारून मोकळे झाली, त्याला कसं तोंड दाखवतात ते बघायचंच आहे मला. तिकीट घेतलंस? हे काय? रात्री जेवायला डबा केलाय, बाहेरचं खाऊ नकोस. दे, मी घेते. तुला कळलं का? काय या हल्लीच्या मुली कसल्या बनेल असतात एक नंबरच्या. ती आली होती ना मानसी, पंजाबाशी लग्न करणारी, ती आणि तुझा हा मोठा विश्वासू झालेला मित्र रोहन, दोघे एकमेकांचे नवरा बायको होते म्हणे. एक्स. काय मग? दोघे इथे आले होते कारण नवऱ्याची पाठ फिरताच दोघांना भेटता यावं. घटस्फोटानंतर सुद्धा चालू तसं दोघांचं. मस्त मजा केली दोघांनी. खाल्ले प्याले फिरले एकत्र. त्या बिचाऱ्या पंजाबाच्या ताकास तूर लागू दिला नाही. काय या हल्लीच्या मुली. तुम्हाला ना हल्ली चांगली पुण्या मुंबईची सज्जन मराठी मुलं नकोच असतात, म्हणून असली पंजाबी आणि इथली भेटतात. तुला पण इथे येऊन त्या यंडूगुंडू तांबडे मुलाशी बरं प्रेम जमलं. काय पदरी पडलं, रडगाणच ना. पुढं काय ओस पडलं होतं का लग्न करायला. माणसं अशी येऊन आपले घरं वापरतात, आपल्याला वापरतात. म्हणून सांगते, बंद कर हा व्यवसाय आणि घर विकून चल पुण्याला. आपण आपल्या भाषेच्या आपल्या माणसांमध्येच राहावं. तुला कोणी सांगितलं रोहन आणि मानसीचं? सांगायला कशाला हवं. माझ्या मुलीचे डोळे आणि कान शाबूत आहेत अजून. लक्ष ठेवून होते त्यांच्यावर घरात. बरं झालं एकदाच घर विकलंस ते. आणि शेवटी तुझंही त्यानेच विकून दिलं ना घर दिराला. चांगलं बक्कळ कमिशन घेतले त्या रोहननी. चल येते ग.
तिथून घेऊन ये. मी शाळेतनं आलो तेव्हा तो घरी नव्हता. त्याने बघ माझ्यासाठी किती छान गोष्टी आणल्या. गेला का तो? त्याला आई नाही, वडील नाही. कुठे गेला असेल तो? त्याला फोन करूया. अम्मा, त्याला फोन करूया. कधीही नाही, परत कधीही नाही. तो आपल्या घरी आलेला एक गेस्ट होता, गेला. जसे सगळे जातात. तो आपल्यासाठी ते आला नव्हता. तुला समजतंय मी काय सांगते? समजतंय? ठीक है दीदी, अपना ख्याल रखना. तुम्हें नया काम मिला? नया काम यही मिलेगा. यहाँ होटल होगा बोल रहे हैं, तो उनको लोगों की जरूरत तो पड़ेगी. तो मैं यही रहूंगा और यही काम करूंगा. तुम रह रहे हो और हम जा रहे हैं. आपल्याला माहिती आहे ना ते बुडाले आहेत. तू रडू नको. ऐक माझं, कोण कुठला मुंबईचा डॉक्टर, त्याचं ऐकून उगाच रडत बसू नकोस. तुला मुलं होणार. आपल्या घराण्यात कुणीही निपुत्रिक जन्माला आलेलं नाहीये. मी तुला एक अंगारा देते, तो रोज दुधातून घ्यायचा. माझ्या योगासनाच्या वर्गात एका बाईंशी बोलले मी. त्यांचा भाचा असतो वॉशिंग्टनला. लग्न केलेलं नाही अजून. 8 खोल्यांचं घर आहे त्याचं. आणि विसा वगैरे रिजेक्ट होण्याची भानगड नाहीये. ग्रीन कार्ड होल्डर आहे आणि आपल्यातलाच आहे. तुला सांगते, आपण आपल्या भाषेच्या आपल्या माणसात राहावं. उगीच भेसळ सरमिसळ नको. आई, तू पुन्हा माझ्या आयुष्यात लक्ष घातलंस आणि बडबड करून मला त्रास दिलास तर मी तुला कायमची सोडून निघून जाईन. घरात गप्प बसून सिरियल पहा आणि सकाळी योगासनाला जा. आता आपल्याकडे जो वेळ उरलाय
त्यात आपण आपला टाइमपास मस्त करायचा. यापुढे माझ्या आयुष्यात पडायचं नाही. माझं पहिलं लग्न तू मोडलंस. आता मी तुला माझे निर्णय घेऊ देणार नाही. जा आता. चला. ईशान, हे कुठून आलं? काय? मला नाही माहिती. अम्मा. ईशान, मी रागावलेला, दुखावलेला, देशभर इकडून तिकडे भटकत या शहरात आलो. माझा जगावरचा राग वाहून जात नव्हता. मन स्वच्छ होत नव्हतं. मी आलो तेव्हा मला इथे ईशान भेटला. माझ्यासारखाच दुखावला गेलेला पण फार सहनशील मुलगा. मला मूल नकोय म्हणून मला हाकलून दिलं गेलं. त्यामुळे तयार झालेला माझा राग आपल्या वडिलांची वाट पाहणं सोडलेल्या ईशानकडे पाहून शांत झाला. मी आईबाबांनी माझ्यासाठी ठेवलेलं मुंबईचं घर विकलं. त्या पैशातून निकिताच्या धीराकडून हे पॉंडिचेरीचं घर विकत घेतलं ईशानसाठी. घर सोडण्याआधी गेलेल्या आईबाबांची खूप आठवण आली. मी आमच्या रिकाम्या घरी मुंबईला गेलो त्यांना हे सांगायला की माझी वणवण संपली आहे. आता कुठे कायमचं राहायचं याचं उत्तर मला सापडलंय.
तुम जो कह रहे हो बॉस को शायद ठीक नहीं लगेगा. इज बाउंड टू रिएक्ट. बी प्रिपेयर्ड. मैं काम छोड़ रहा हूं, गद्दारी थोड़ी कर रहा हूं. और फिर तुम किस लिए हो? तुम संभाल लोगे. लकी हो और मेरी नजर में पहले इंसान हो जो ये काम छोड़ रहा है. कोई नहीं छोड़ता. क्यों? इतने साल घूमने के बाद वापस आने के लिए कोई घर नहीं रहता. बस फिर आगे जाना पड़ता है. यहां से वहां, वहां से कहीं और. खरीदो, बेचो, आसानी से नहीं मिला तो छीनो, फंसाओ. ये सब करते करते सालों बीत जाते हैं. ब्लडी एजेंट्स लाइफ. पांडिचेरी में ऐसा क्या हुआ? एक दिन जरूर बताऊंगा. ठीक है, मैं बॉस से बात करता हूं. तुम कहां जाओगे? तुम लोगों से बहुत दूर. मी वाईट माणूस नाही, राक्षस नाही, हे मानसीला मला एकदा भेटून सांगायचं होतं. मला कधीच मूल होऊ शकणार नाही. मेडिकल रिपोर्ट्समुळे आता लक्षात आलं. आपला डिवोर्स झाला तेव्हा सुद्धा तुला मूल होऊ शकत नव्हतं. मला माफ कर. अशी माणसं ज्यांना नसेल होत मूल किंवा कोणत्या तरी शांत समजुतीनं होऊ द्यायचं नसेल, त्या माणसांनी कुठं जाऊन राहायचं? नियमात आणि चौकटीत बसत नसणाऱ्या दोन माणसांनी कुठल्या जागी घर तयार करायचं? मला नसेल स्वतःचं मूल तर मी इतर कोणाच्या मुलांवर प्रेम करू शकतोच ना. मला या प्रश्नांची उत्तर मिळत गेली. मी कोणा मुलाचा बाप नाही होऊ शकलो. एका जुन्या सुंदर घराचा तरी बाप होतो. इतकी जुनी घरं पाडली मी गेल्या 4 वर्षात. अनेक माणसांकडून त्यांची घरं हिसकावून घेतली. हे घर असंच टिकू दे. मी आणि मानसी या घरातल्या छोट्याशा सुट्टीमुळे पुन्हा एकत्र आलो. आम्ही दोघं इथे नाही राहणार. इथे तू आणि ईशानच राहा. तुझा होमस्टे आहे तसाच चालू राहील. डोंट वरी. मी आणि मानसी इथे समोर दुसरं घर घेऊन राहू. आई, मला पुण्याला नाही यायचं परत. मी पॉंडिचेरी नाही सोडू शकत. पॉंडिचेरी सोडणं म्हणजे विष्णूला विसरण्यासारखं आहे. ते मी नाही करू शकत. मी एकटी राहायला फार नीट शिकले. तशी तू शिकून घेऊ नकोस. त्यात मजा नाही. जे झालं ते चांगलं झालं, पण मला तुला एकटी पडलेली पाहायची नाहीये. मी मजेत आहे आई. लांब राहिलीस तरी नीट राहा.
बाय. मला आणि रोहनला कधीच मूल होऊ शकणार नाही. ईशान आपल्या सगळ्यांसोबत लहानाचा मोठा होईल. तुला रोहन आवडतो ना? सगळे प्रश्न आपण एकाच वेळी नको सोडवायला. मी जाते. गुड बाय विष्णू.